नर्मदेच्या पाण्यावरून नंदुरबारमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे। प्रस्तावित जलोळा प्रकल्पाला केसी पाडवींनी विरोध केलाय। प्रकल्प उद्योगपतींच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप आहे। या प्रकल्पामुळे 7 गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहेत। प्रकल्प आराखडा चुकीचा, नकाशात सुद्धा त्रुटी असल्याचे केसी पाडवी यांनी म्हटलं। याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न सुटतोय तो उद्योगपतींचा। गुजरातमधले, राजस्थान असेल, पण सगळ्यात मोठा उद्योगपती जे आहेत ते गुजरातमधले टक्केवारी कमवण्यासाठी राज्य सरकारला सरकारच लुटतंय। सरकारमधलं जे मंत्री आहेत ते सरकारला, आणि हा जनतेचा पैसा आहे। हा जनतेचा पैसा तुम्ही लुटून खाणार। एकदा 5,548 कोटी खर्च झाले की म्हणणार केसी पाडवीने विरोध केला म्हणून हे पाणी बोगद्याद्वारे आणू शकलो नाही। खापर माझ्यावर फोडलं जाईल, माझ्या जनतेवर जाईल। खापर फोडा, काही करा, पण माझं पाणी, माझ्या भागातलं पाणी माझ्या जनतेलाच मिळायला पाहिजे, हा माझा आग्रह राहणार आहे। एकूण 9 जणांची सुखरूप पद्धतीने सुटका करण्यात आली। अजूनही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली। दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली एकूण 23 जण अडकले होते। त्यापैकी इमारत पडल्यानंतर स्वतः 5 जण बाहेर सुखरूप निघाले। मात्र बचाव कार्य सुरू झाल्यानंतर बचाव कार्य पथकाने आणखी 9 जणांची काल सुखरूप सुटका केली। मात्र बचाव कार्य करणाऱ्या पथकाला मागील 40 तासात कोणाचीही सुखरूप सुटका करता आली नाही। काल सकाळी 9 वाजता बचाव कार्य करणाऱ्या पथकाने फक्त 1 मृतदेह बाहेर काढलाय, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य पथकाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे। काल रात्रीपासून त्या ठिकाणी जेसीबीने कचरा बाहेर काढून बिल्डिंग खाली जाण्याचा प्रयत्न बचाव कार्य पथक करत आहेत। तसेच आज जेसीबी आणि बुलडोजर मशीन ते बिल्डिंगचा ढाचा पाडून आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध बचाव कार्य पथक घेणार आहे। धक्कादायक अशी ही मोशीमध्ये घटना घडली। आतापर्यंत एकूण 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। जेवायला बसलो होतो, ते सगळे आम्ही जेवण स्टार्टच करणार होतो, तर ते SLFचा डोंगर ढासळला असं आम्हाला समजलं। मी थोडंसं पाठी पाहिलं तर असं जाणवलं की तो डोंगर पूर्णपणे पुढे येतोय, आणि एवढं म्हणताच आम्ही 5-6 जण बाहेर दरवाजाच्या बाहेर पडलो। पण बाहेर जाऊन थोडंसं लांब फेकण्यात आलो, तोपर्यंत मी स्वतःला सावरलं। बाजूच्या फरशा, कॉन्क्रीट वगैरे होतं ते थोडंसं बाजूला काढत त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, आणि मग मला राम सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी मग मला हाताला खेचून बाहेर काढलं त्यांच्याकडे, आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचले। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी आज केजमध्ये नातेवाईक आणि नागरिकांचा रास्ता रोको होणार आहे। सखोल चौकशीच्या मागणीसाठी नातेवाईक हे आंदोलन करतायत। हत्या प्रकरणी SITची सुद्धा स्थापना करण्यात। धक्कादायक अशी घटना बीडमध्ये घडली होती। विलास घुले हत्या प्रकरणी आता नातेवाईक आक्रमक झालेत। हे दृश्य आपण पाहतोय। आज केजमध्ये नातेवाईक आणि नागरिकांचा रास्ता रोको करण्यात येतो। सखोल चौकशीच्या मागणीसाठी नातेवाईकांचं आंदोलन करण्यात येतं। या हत्या प्रकरणी SITची सुद्धा स्थापना करण्यात येणार आहे। या हत्या प्रकरणी SITची सुद्धा स्थापना करण्यात येणार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।